कधी कधी आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येतात की कोणी बोललं तरी ठीक आहे आणि नाही बोललं तरी ठीक आहे. नात्यांमध्ये समजूतदार माणूसच का झुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. आजकाल स्वार्थ असेल तर तुमची आठवण काढली जाते, तर इथे कोणाला कोणाची काळजी आहे? बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख आपोआप संपून जातं. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं, तो दुसऱ्यांचं महत्त्व, त्यांची व्हॅल्यू कधी समजून घेत नाही. इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण देवाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. प्रामाणिक लोकांपासून 2 पावले दूर आणि कपटी लोकांपासून 4 पावले पुढे राहिले पाहिजे. आजकाल फक्त पाया पडणं म्हणजे आदर करणं होत नाही, तर कोणी आपल्यानंतर स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवणंसुद्धा सन्मानाची, आदराची गोष्ट आहे. बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे तर ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा. दुसऱ्या कोणाचेही मन दुखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा कधीही करू नका. बदल घडणं फक्त तेव्हा सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी निघून जातं. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरी सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं, कधी बहिरं, तर कधी बोलता न येणारं बनावं लागतं. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच, पाहणंसुद्धा सोडून देतात. जास्त देणारा नेहमीच लुटला जातो, मग ते प्रेम असू देत, कोणाची साथ असू देत किंवा कोणाचा तरी विश्वास असू देत. काही रस्त्यांवर तुम्हाला फक्त एकट्याला चालावं लागतं. ना कुटुंब, ना मित्र, ना कोणी साथी, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. प्रमाणापेक्षा जास्त समजदारपणा आयुष्याला बेरंग करतो. सत्य हे सिंहासारखं असतं, त्याला वाचवण्याची गरज नाही. त्याला मोकळं सोडून द्यावं, ते स्वतःचा बचाव स्वतःच करतं. लोक तर नावंसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असतं. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचारला तर भटकत बसाल, कारण तुमच्या ध्येयाचं महत्त्व जेवढं तुम्हाला माहीत आहे ते तितकं दुसऱ्याला माहीत नसतं. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं गरजेचं असतं. आयुष्यामध्ये कधी आपल्यापासून दूर जाण्याची शिक्षा आपल्या जवळ येणाऱ्याला देऊ नका. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात, कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान, शक्तिशाली असतो. कधी कधी नाराज होणं पण गरजेचं असतं. कमीत कमी हे तरी माहीत होतं की आपली समजूत काढणारं कोणी आहे की नाही. पटकन कोणाचंही बोलणं मान्य करणारी लोक मनाने खूप खरी असतात. मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी, नाहीतर विचार तर प्रत्येकजण करतो. कमाल आहे पण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाही, आणि ज्याची कदर करतो ते वेळच देत नाही. तुम्ही थोडा तरी धीर धरा. वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल. त्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे. तुम्ही जेवढी जास्त त्यांची काळजी करता, बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव असतो, पण गंमत अशी आहे की त्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीवसुद्धा नसते. तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी तुमचा मान ठेवावा, तर तुम्हीसुद्धा आधी दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे. कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही, कारण कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने जरी कापलं तरी डोळ्यातून अश्रू येतातच. अंदाज चुकीचे निघू शकतात, पण अनुभव नाही. अंदाज मनाची कल्पना असते आणि अनुभव आपल्या आयुष्याचा धडा असतो. श्वास तुटणं तर छोटी गोष्ट आहे, पण जेव्हा आपली लोक आपला साथ सोडून देतात, मरण त्याला म्हणतात. कोणाचाही तिरस्कार तेव्हाच करा तेव्हा त्यांच्याविषयी तुम्हाला सगळं माहीत असेल. तेव्हा करू नका जेव्हा दुसऱ्यांकडून काहीही ऐकलेलं असेल. तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदल्यास किती संपत्ती घेतली तरी तुम्ही कधी सुखी होणार नाही. काही लोकांना प्रत्येकाच्या होमध्ये हो मिळवण्याची सवय असते, त्यामुळेच ते लोकांना विषासारखे वाटतात. आयुष्यामध्ये एक काळ असाही येतो की एकाच वेळी सगळं बिखरतं. नातंसुद्धा, आपली लोकंसुद्धा, आपले स्वप्नसुद्धा. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक कुत्रा नक्की मिळेल, आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसाल तर तुमच्या ध्येयापर्यंत कधी पोचणार